नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सोबत रायश्री चंद्रशेखर गोरगिले हे कुटुंब आहे. या ताई आहेत. यांना 8 वर्षांनंतर त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आलेली, त्यांना मुलगी झालेली आहे. हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपर्यंतचा हा कसा झाला आपण त्यांच्या शब्द जाणून घेऊया. दादा, नाव पत्ता सांगा पेशंटचं. माझं नाव चंद्रशेखर वसंतराव गोरगिळे. मी राहणार सिडको N2 छत्रपती संभाजीनगर. मागील मी 8 वर्षापासून मला अपत्य होत नसल्या कारणाने मी वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये माझा उपचार करत होतो. पण माझे नातेवाईक, माझे आजी आजोबा यांना कोणीतरी समजा त्यांच्या जवळच्या मित्रांनी किंवा कोणीतरी त्यांना सांगितलं की डॉक्टर योगेश शिंदे सरांचा जो दवाखाना आहे, मी आणि मम्मी, तुम्ही इथे एकदा त्यांना दाखवून बघा. मी माझ्या मनात म्हणजे इच्छाही नसताना की आज मी इतक्या दवाखाने फिरलो पण मला कुठेच काहीच उपचार आणि मला जे पाहिजे फळ ते मिळालं नाही. बरोबर. तरीही मग मी माझ्या आजी आजोबांच्या आग्रहाकरिता मी इथे आलो. पहिल्या भेटेत डॉक्टर योगेश शिंदे सर आहेत, यांनी मला मार्गदर्शन केलं. मीही त्यांना सांगितलं की माझ्या काय ज्या अडी अडचणी आहेत. सरांनी मला म्हणे तुम्ही खचून जाऊ नका. त्यांनी मला खूप धीर दिला आणि जे मला माझं कार्य करायचं आहे तेवढं मी करेल, तुमचाही त्याच्यात सहभाग असेल, तुम्ही खचून जाऊ नका. खूप मोठा धीर दिला. तिथे मग आम्ही उपचार घेतले आणि पहिल्या प्रयत्नातच आम्हाला माझ्या घरी लक्ष्मी नांदली, लक्ष्मी आली. त्याबद्दल आम्ही संपूर्ण माझे गोरगिळे परिवार कुटुंब खूप आनंदी आहोत. बरं, मला एक सांगा, तुम्ही 8 वर्षांना तुम्ही बाबा झाले, तुम्हाला माहित झालं, कसं वाटलं? पहिली प्रतिक्रिया कशी? खूप म्हणजे खूप माझा आनंद एवढा आहे की गगनात मावेन असं झालं. बरोबर. माझ्या पत्नीचं, माझ्या आईचं, माझ्या सगळ्या भावांचं खूप म्हणजे सगळ्यांनाही वाटतं की कुठेतरी आनंद. आजीच्या भावना कशा आहेत? आजी, कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला आता खूप छान, म्हणजे खूप आनंद झालाय. बरं, आधी कसं 8 वर्ष पूर्ण बाळ नव्हतं 8 वर्षानंतर आम्ही म्हणजे इतके दिवस खूप प्रयास केला त्या बाळासाठी. बरोबर. ते आम्हाला कुठे यश नाही आलं, सरांकडे आलं. त्याबद्दल आम्ही सरांची खूप मनापासून आभार मानतो. आईला विचारतो. ताई, कसं वाटतंय 8 वर्षांनी तुम्ही आई झालात, तुमचं स्वप्न पूर्ण झालं, लक्ष्मी घरात आली, कशा भावना आहेत तुमच्या? बोला तर आनंद आशीर्वाद दे. बोल. ते दिवस कसे होते तुमचे ज्यावेळेस तुम्ही आई नव्हतात? बोला जसं मला तसं बोला. कसं खूप वाईट वाटतं ते, म्हणजे आता शब्दात व्यक्त करू शकत नाही मी भावना. आधीच खूप दुःखी होतं. सरांकडनं जे आम्हाला म्हणजे देवासारखे आम्हाला मिळाले. बरोबर. सरांचा आणि सरांच्या संपूर्ण टीमचं मी आभार मानतो. डॉक्टर योगेश शिंदे सर, त्याच्यानंतर मनीषा मुंडे मॅडम, त्यांचा जो काही इथला सर्व एकदम कॉपरेटिव्ह आहे. आणि म्हणजे खर्चही एकदम योग्य दरात आहे. कुठल्याही गोष्टीचं म्हणजे असं नाही की बाकीच्या ठिकाणी सारखं हे करा ते करा असं काही नाही. योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला, त्यामुळे आज आम्ही आई बाबा होऊ शकलो. एवढंच सर्व मी आणि मग जे काही संपूर्ण टीम आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. ठीक आहे. शेवटी मित्रांनो, मी आणि माझी परिवार कुटुंबाला शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद.